सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी पोस्ट मला वाचण्यात आली आहे, तर ती वाचून दाखवते. खूप छान आहे आणि त्यामध्ये थोडंसं मी माझे पण अनुभव घालणार आहे. गोष्ट लिहिलेली आहे चंदा नामक अ, ताईंनी आणि त्याचं नाव आहे कालचीच गोष्ट. सकाळची कामं आटोपली की आम्ही 5-6 जणी नेहमीप्रमाणे गप्पांच्या कट्ट्यावर जमत असतो. रोजचेच प्रश्न, आज काय बनवलंस, काय स्पेशल, स्वयंपाकघरातून सुरू झालेल्या गप्पा कधी मनाच्या दारापर्यंत पोचतात ते कळतही नाही. काल एक मैत्रीण सहज म्हणाली, आज सांडगे बटाट्याची भाजी केली. माझ्याही तोंडून सहज निघालं, अगं इथे सांडगेच मिळतात कुठे. बस एवढंच. मी नको नको म्हणत असतानाही तिनं स्वतःच्या घरची भाजी माझ्यासाठी आणली. संध्याकाळी भेटल्यावर मी हसतच सांगितलं, भाजी अप्रतिम झाली होती. त्या एका वाक्याने तिच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहिला. जणू काही तिने मला भाजी नव्हे तर तिच्या मायेचाच घास वाढला होता. देणाऱ्याला मिळणारा आनंद इतका निरागस असतो हे पुन्हा एकदा जाणवलं. आजचा विषय मिळाला आणि मन सरळ आईकडे धावलं. आई प्रत्येक वेळी तिखट, हळद, गरम मसाला, ज्वारीच्या बिबड्या, पापड, कुरडया, लोणची काय काय बांधून द्यायची. आम्ही बहिणी तिच्यावर चिडायचो, कशाला एवढा त्रास करून घेतेस असं म्हणायचं. आई मात्र फक्त हसायची. त्या हसण्यात उत्तर असायचं, पण तेव्हा ते कधी समजलंच नाही. आज आमची मुलं जेव्हा घरी निघतात तेव्हा माझ्याही ओठावर तेच शब्द येतात. भाजणी घेऊन जा रे, सातूचं पीठ ठेव, तळलेला कांदा घे, घरचं लोणचं ठेवते. आणि त्यांची उत्तरही ठरलेली. आई, उगाच बॅगेचं वजन वाढवू नकोस, फ्लाईटमध्ये किती सामान नेता येतं. मी बरोबर म्हणते, ठीक आहे, पण मन मात्र हळूच म्हणतं, कर्मा रिटर्न्स. शेवटी शक्य तितकं सगळं बॅगेत शिरतंच, कारण सामानाचं वजन वाढत असलं तरी मायेचं वजन कधी वाढत नाही. उलट ते वाटलं की हलकं होतं. नंतर त्यांच्या घरी पोचल्यावर व्हिडिओ कॉलवर बॅग उघडली जाते, एक एक वस्तू बाहेर येते. प्रत्येक डब्यासोबत त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं ते हसू त्या क्षणी जाणवतं. आपण वस्तू पाठवल्या नव्हत्या, आपण घर पाठवलं होतं. मला भेटवस्तू घ्यायलाही आवडतं आणि घ्यायलाही. आता या वयात कसली गिफ्ट असा संकोच मला कधीच वाटला नाही, कारण भेटवस्तूंची किंमत तिच्या किमतीत नसते, ती जपून ठेवलेल्या आठवणीत असते. कोणी प्रेमानं दिलेली वस्तू जेव्हा आपण एखाद्या प्रसंगी वापरतो तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यात चमकणारा आनंद तोच त्या भेटीचा खरा मोबदला असतो. म्हणूनच मला मिळालेल्या प्रत्येक भेटवस्तू जपून ठेवायला आवडतात. त्या कपाटात नसतात, त्या मनाच्या कोपऱ्यात असतात. आपण आयुष्यभर काय कमवतो, पैसा, पद, प्रतिष्ठा, कदाचित, पण शेवटी आठवणींच्या पेटीत साठून राहतात त्या अशाच छोट्या गोष्टी. एका वाटीभर सांडगे बटाट्याची भाजी, आईनं बांधून दिलेला मसाल्याचा डबा, मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान आणि कुणीतरी प्रेमानं दिलेली एक छोटीशी भेट. प्रेमाचं गणित फार विलक्षण असतं. जितकं वाटत जावं तितकं ते वाढत जातं. आणि म्हणूनच कधी वाटीभर भाजी देणारी मैत्रीण, कधी पापड बांधून देणारी आई, कधी मुलांच्या बॅगेत घर भरून ठेवणारी आई, तर कधी एखाद्या छोट्याशा भेटी माणूस जपणारा मित्र. हीच तर आपल्या आयुष्याची खरी श्रीमंती. बाकी सगळं क्षणभंगूर असतं. चंदाताई, अगदी खरंच सांगितलंय तुम्ही, मलाही पटलंय. आणि माझं एक असं उदाहरण सांगते की मी एकदा माझ्या मुलीकडे गेले होते 2-3 महिन्यांसाठी. घर बंद होतं इकडचं. आणि जेव्हा मी परत आले तेव्हा माझी एक मैत्रीण मला स्टेशनवरती घ्यायला आली आणि तिने माझ्यासाठी भेट आणली होती. अगं, इतक्या दिवसांनी आपण भेटतोय ना म्हणून. आणि सांगू का तुम्हाला, काय भेट होती ती. मी इतक्या दिवसांनी घरी येणार ना, घर सगळं बंद होतं, काहीच नव्हतं.
तर आता मला काय लागेल हा विचार करून तिने एक छोटासा फ्लॉवर, एक 2 बटाटे, 2 टोमॅटो, 1 कांदा, 2-3 लाल हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि गाजर असं सगळं घालून तिला दिलं होतं. आणि मला म्हणली, "अगं, फुलांचे गुच्छ तर सगळेच देतात. मी तुला हा फ्लॉवर देते आज." आणि मला खरंच इतका आनंद झाला म्हणून सांगू. किती विचार केला असेल त्या माझ्या मैत्रिणींनी, की मी आता घरी येणार, घरामध्ये काही सामान नाही आहे, मला स्वयंपाक करायला लागेल, ताजी भाजी लागेल, कुठे जाणार मी? तर माझ्या भाजीची सगळी तयारी तिने करून दिली होती पहा. म्हणजे 2 दिवस तरी मला आता भाजी, गाजर, टोमॅटो, कांदा, बटाटा सगळं छोटं थोडं थोडं असल्यामुळे मला 2 दिवसाची तरी निदान काही काळजी नव्हती. किती छान विचार करून तिने मला ही गिफ्ट दिली. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा मला ते आठवतंय. तर अशी ही आपली म्हणजे छोट्याशा भेटीत तुम्ही जसं म्हटलंय ना चंदाताई, की माणूस जपणारा आपला मित्र किंवा मैत्रीण लागते. तर खरंच असे माणसं, अशा मैत्रिणी, असे नातेवाईक आपल्याला मिळणं खूप भाग्याचं असतं. आणि नक्की अशा गोष्टी, अशा आठवणी आपण जपून ठेवायच्या असतात. मंडळी, आवडली असेल गोष्ट किंवा हे विचार, तर माझ्या गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझे ज्या गोष्टी, लेख आहेत ते लाईक करा, शेअर करा आणि मला त्या संबंधात अभिप्राय पाठवायला विसरू नका बरं का. पुन्हा अशाच छानशा लेखासह किंवा गोष्टींसह उद्या भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.